नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण MPSC राज्यसेवा जी पूर्वपरीक्षा झाली 2021ची जी 23 जानेवारीला झाली, त्या संदर्भात आपण थोडंसं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून जी उत्तरं आहेत ती काय आहेत ते बघणार आहोत. तर मला एक सांगायचं आहे की काही जणांनी आधीच डिक्लेअर करून टाकलेलं की पेपर फार सोपा होता म्हणून. आता तो किती सोपा होता, काय होता, हे आपण विश्लेषण जसं जसं करणार आहे तसं तसं आपल्याला कळेल. हे नंबर 1. नंबर 2 मला काय सांगायचं आपल्याला की हे प्रश्न आपण सोडवत असताना आपण काय करणार आहोत की ह्याचा जो संदर्भ आहे तो पण सोबतच देणार आहोत आणि हा संदर्भ देऊनच आपण उत्तरापर्यंत जाणार आहोत. त्यामुळं आपली उत्तरं बऱ्यापैकी करेक्ट आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तिसरी गोष्ट मला सांगायचं आहे की डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची एक लिंक शेअर करेन. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये हे जे संदर्भ मी एकवटलेले आहेत ते सगळे संदर्भ मी आपल्याला शेअरसुद्धा करणार आहे. तर तुम्ही ते लिंक फॉलो करून तुम्ही जॉईन करा त्या चॅनलला आणि जेणेकरून तुम्हाला ते संदर्भ आरामात मिळून जातील. याचा उपयोग काय होईल, जेव्हा आयोगाची की येईल, ॲन्सर की, आणि त्यामध्ये तुम्हाला जर उत्तरामध्ये फरक आढळला आणि तुम्हाला जर आयोगाला लिहायचं आहे तर त्यावेळी हा संदर्भ तुम्हाला उपयोगी पडेल, म्हणून हे मी करत आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा असं मी आपल्याला सूचित करेन. सुरू करूया आपण आजच्या या प्रश्नपत्रिका सोडवायला. आज आपण फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर जे प्रश्न येणार आहेत, आलेले आहेत, तेच प्रश्न सोडवणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये सेक्शन वाईज सेक्शन आपण सगळे प्रश्न सोडवणार आहे आणि त्याच्यानंतर प्रश्नांमध्ये आणि उत्तरामध्ये जी विसंगती येईल, आयोगाची ॲन्सर की आल्यानंतर आपल्या उत्तरांमध्ये आणि आयोगाच्या उत्तरामध्ये जी विसंगती येईल त्या विसंगतीनुसार आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये विसंगती आणि काय करेक्शन असायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे याच्यावर असं करणार आहोत. तर मी आशा करतो की आपण या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल, जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. ठीक आहे, आपण सुरू करूया. हे माझ्याकडे आत्ता ए सिरीज आहे. ए सिरीजमध्ये 51 नंबरपासून हा विज्ञानाचं सेक्शन झालं आहे. तुमच्याकडे कुठल्याही सिरीजचा पेपर असू दे, तुमचा जो पण विज्ञानाचं सेक्शन सुरू झालेला आहे ते प्रश्नानुसार बघा तुम्ही, कारण आपण प्रश्न घेणार आहोत, त्यामुळं कुठली सिरीज इथं मॅटर करणार नाही आहे. हा प्रश्न 51 ए सिरीजमधला जो आहे तो काय आहे की खालील विधाने बघायचे आहेत. विधान क्रमांक 1 आहे, अणु हा विद्युतभारदृष्ट्या उदासीन असतो असं म्हटलेलं आहे त्याने. ठीक आहे, तर हे काय विधान बरोबर आहे मित्रांनो. हे कॉमन सेन्स म्हणजे सगळ्यांनाच माहिती असलेलं उदाहरण आहे, इथे काय एवढं महत्त्वाचं नाही आहे डिस्कशन. ठीक आहे, बी काय म्हणते, केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युतभार, बरोबर आहे, इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युतभार असतो व केंद्रकावरील ऋणभार, तर ऋण म्हटलं तर चुकीचं आलं ना, केंद्रकावरती तर धनभार असतो प्रोटॉनचा, तर हे चुकीचं आहे. त्यामुळे हेच स्टेटमेंट चुकीचं होतं. त्यामुळं याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 अ बरोबर ब चूक. तर ए बरोबर ब चूक हे याचं उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पाण्याची घनता विचारलेली आहे. पाण्याची घनता जर 1000 kg पर मीटर क्यूब आणि तांब्याची घनता 8.9 म्हणजे 8900 kg पर मीटर क्यूब असेल तर तांब्याची सापेक्ष घनता काय विचारलेलं आहे. हे तांब्याच्या घनतेला पाण्याच्या घनतेनं जर भागलं तर तांब्याची सापेक्ष घनता निघते आणि हा भागाकार केल्यानंतर 8.9 हे उत्तर येतं मित्रांनो. तुम्हाला जर रेफरन्सेस पाहिजे असेल तर flasheducation.co.in वर हे त्यांनी सोडवलेलं आहे आणि त्यांनी दिलेलं आहे इथं डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सर्टन मास ऑफ कॉपर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सेम मास ऑफ वॉटर असं म्हटलेलं आहे. आणि बऱ्यापैकी हाच प्रश्न तिथं होता, सेमच प्रश्न हा आपल्या MPSCमध्ये आलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर ह्यांनी दिलेलंच आहे 8.9 आणि तेच उत्तर आपण ग्राह्य धरायचं आहे मित्रांनो. त्यामुळं या पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8.9. पुढं जाऊया आपण. जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर पर सेकंद या वेगाने जातोय आणि दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचा वेग काय होतो 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे पहिल्यामध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये काय होते 1.25 असा फरक पडतो आहे त्याचा. तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक काढा. हे दुसऱ्या माध्यमाचा फक्त अपवर्तनांक काढायचा आहे आपल्याला.
आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढतो तेव्हा पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक आपण काय करतो, न्यूमरेटरमध्ये घेतो आणि डिनॉमिनेटरमध्ये, न्यूमरेटर म्हणजे भाग देताना वरती घेतो आणि त्याला कशाने भागतो आपण, दुसऱ्या माध्यमाच्या वेगाने भागतो. तर मी काढलेलं आहे इथं, ठीक आहे. सो इथं काय म्हटलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम, म्हणजे एखाद्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय असतो, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, म्हणजे हवेत किंवा व्हॅक्यूममध्ये, पोकळीमध्ये, निर्वात पोकळीमध्ये जो वेग असतो त्याला कशाने भागायचा आहे, त्या मीडियममध्ये असणाऱ्या, त्या माध्यमामध्ये असणाऱ्या प्रकाशाच्या वेगानं भागायचं आहे. हेच करायचं आहे. फक्त इथं आपल्याला व्हॅक्यूमच्या ऐवजी दुसरं त्यांनी एक दिलं आहे, जिथं स्पीड आहे व्हॅक्यूममध्ये किती असतो, 3 असतो, आता इथं 2 दिलेलं आहे त्यांनी. मग आपल्याला 2ला यांनी भागायचं. हे भागल्यानंतर हा भागाकार मित्रांनो जर तुम्ही करून बघितला तर भागाकार येतो 1.6, 1.6 इतका येतो आहे. तर त्यामुळेच पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढं जाऊया आपण. मस्त गोंधळाचा प्रश्न. 2 पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला डॅश 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 म्हणतात. आता 4 पर्याय दिलेले आहेत. घनघर्षण, आवर्तनी घर्षण. हे मराठीत वाचलं तर काही समजत नाही, त्यामुळे इंग्लिशमध्ये वाचलेलं. तर इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर सॉलिड फ्रिक्शन, तर सॉलिड फ्रिक्शनचा काही प्रश्न येत नाही इथं. त्याच्यानंतर रोलिंग फ्रिक्शन चाकाचं असतं, त्यामुळे चाक रोल होतं, रोलिंग फ्रिक्शनचा काही प्रश्न येत नाही इथं. त्यामुळे पर्याय 1 आणि पर्याय 2 सरळ कॅन्सल होतात. त्यानंतर दुसरं पर्याय 4 बघितलं तर 4बद्दलचा नंतर विचार करायच्या आधी आपण जर ग्रीसी फ्रिक्शनचं बघितलं तर हा पर्याय बरोबर येतो आहे. असं का म्हणतो आहे मी बघा. तर mechanicalfunda.com या वेबसाईटवर त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते काय म्हणतात की 2 धातूचे पृष्ठभाग जेव्हा एकमेकाचं म्हणजे लुब्रिकंट जेव्हा त्यांच्यामध्ये असतं, वंगण जेव्हा त्यांच्यामध्ये असतं त्यावेळी ते अशी पातळ थर तयार करतं, अशी पातळ थरीची एक फिल्म तयार करतं ज्याची जाडी जी असते ती एखाद्या रेणूच्या एवढी असते. ते रेणू असतो ते ह्याचा पदार्थाचा, त्या लुब्रिकंटचा, वंगणाचा, तितकी पातळ असा थर तयार होतो म्हणतात ते. आणि त्याला त्यांनी ग्रीसी फ्रिक्शन असं म्हटलेलं आहे. अँड इट ॲडेस टू द सरफेस अँड इज नोन ॲज अ ॲब्सॉर्ड फिल्म. मग इथं फिल्मचा पण उल्लेख आलेला आहे मित्रांनो. द प्रॉपर्टी ऑफ लुब्रिकंट टू फॉर्म अ लेअर ऑफ मोलिक्युलर थिकनेस ऑन मेटॅलिकल सरफेस इज नोन ॲज ऑइलीनेस. ठीक आहे, तर असा एक फिल्म तयार करण्याच्या जे प्रॉपर्टी आहे त्या वंगणाची त्याला काय म्हणतात त्यांनी, त्या प्रॉपर्टीला ऑइलीनेस म्हणजे तेलकटपणा असं म्हणतात. आणि if two lubricants of equal viscosity are used to lubricate two metallic surfaces under the identical condition, it is found that one reduces the friction more than the other and is said to have greater oiliness. म्हणजे जेव्हा 2 आपण वेगळी वंगण वापरली तर जो सगळ्यात कमी फ्रिक्शन तयार करते, घर्षण तयार करते, त्याला आपण काय म्हणायचं, ते जास्त तेलकट आहे असं म्हणजे दिलेलं आहे त्यांनी एक चर्चा म्हणून. ग्रीसी फ्रिक्शन म्हणजे काय म्हटलं आहे, द फ्रिक्शन ऑफ 2 सरफेस वेन दे आर वेटेड विथ द एक्स्ट्रीमली थिन लेअर ऑफ लुब्रिकंट अँड मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट कॅन टेक्स प्लेस बिटवीन हाय स्पॉट इज नोन ॲज ग्रीसी फ्रिक्शन ऑर बाउंड्री फ्रिक्शन. तर ह्याला ग्रीसी फ्रिक्शन किंवा बाउंड्री फ्रिक्शन असं म्हणतात. तर इथं बाउंड्री फ्रिक्शन हा पर्याय नाही, त्यामुळं ग्रीसी फ्रिक्शन हा पर्याय असल्यामुळं आपण काय देतो याला, ग्रीसी फ्रिक्शन हे पर्याय उत्तर बरोबर मानतो याला. पुढं जाऊया आपण. हे फिल्म फ्रिक्शन पण काही ठिकाणी तुम्हाला सापडेल, पण माझ्या मते तर मोर ॲक्युरेट जे आहे ते ग्रीसी फ्रिक्शन आहे. त्यामुळे हे पुस्तकात तुम्हाला नाही मिळणार, कुठं काही याच्यावर चर्चा झालेली नाही आहे. असेल पुस्तकात तुम्हाला सापडत असेल तर प्लीज कृपा करून ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कुठल्या पुस्तकात तुम्हाला सापडल्या. फक्त पुस्तकाचं नाव द्या आणि आपण मग त्याच्यावर परत चर्चा करूया. पुढं जाऊया आपण. छान प्रश्न आलेला. एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यासाठी 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती असं विचारलेलं आहे. आता शक्ती म्हणजे रेट ऑफ वर्क म्हटलं जातं. द पॉवर इज इक्वल टू रेट ऑफ वर्क, म्हणजे P इज इक्वल टू W/T रेट ऑफ म्हटलं जातं, छेदात येतो. ठीक आहे, वेळ छेदात येतो आणि वर्क वरती येतं. आता वर्क ह्याने काय केलेलं आहे, वर्क काढायचं असेल तर आता हे काय करतो आहे, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध तो 5 मीटर उंचीवर न्यायला लागले ना. गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर काम करायला आणि आपल्याला त्याचं वस्तुमान माहीत आहे काय आहे ते. वस्तुमान त्यांनी 25 दिले. आता जर तसं जर गुरुत्वाकर्षणाचं वर्क जर काढायचं असेल,
वर्क जर काढायचं असेल आपल्याला तर MgH हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. MgH हा फॉर्म्युला आहे आणि याच्यामध्ये मास हे 25, बॅगेचं त्याचं जे त्यानं उंचीवर नेलं आहे ते 5 मीटर येते आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो अर्थचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे तो 9.8 आहे. आपण इथं कन्सिडर करू 10 कन्सिडर करू, आपल्याला जास्त काही किचकट कॅल्क्युलेशनमध्ये जायचं नाही. म्हणजे काय होतं 125ला आपण कितीनं भागायचं आहे, 30 सेकंदानं भागायचं आहे. 30 सेकंदानं भागल्यानंतर आपल्याला जे पण 4 उत्तर येते त्याला 10नं गुणायचं आहे. म्हणजे काय येते 40.83 वॅट इतकं येतं आहे. आता हे मी डिटेलमध्ये सोडवत बसणार नाही, आपण ते नंतर बघू की जेव्हा विज्ञानाचे लेक्चर वगैरे असते तेव्हा डिटेलमध्ये. पण आता आपण फक्त डिस्कशन करायचं आणि फास्ट फास्ट प्रश्न आवरायचे. त्यामुळं हे उत्तर योग्य आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 40.83 वॅट इतकं आहे. बाकीचे पर्याय मॅच होत नाहीत त्यामुळे ते कॅन्सल होऊन जातात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर 56व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की लेसर किरण पृथ्वीकडून चंद्राकडे सोडलं तर ते परत येण्यास किती लागतात, 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीची जी परिभ्रमण कक्षा आहे त्याची त्रिज्या आपल्याला काढायला विचारलेली आहे. तर याचं उत्तर कसं आहे मित्रांनो, तर तुम्हाला डिस्टन्स इज इक्वल टू v/t असं विचारलेलं आहे. आता हे 2.56 म्हणजे एकदा जाऊन परत यायला एवढा वेळ लागतो आहे. म्हणजे एकदा जायला किती वेळ लागेल, तर ह्याच्या अर्धा वेळ लागेल. आणि आपल्याला वेग माहीत आहे 3 × 10⁸ जे पण असणार आहे ते 10⁸ असणार आहे. त्यामुळं जे 10⁵वाले पर्याय आहे ते इथनं उडून जातील, ते चुकीचे असणार आहेत. आता ह्या दोन्हीपैकी बरोबर कुठलं आहे जर बघितलं तर इथं एक 1.5 ठीक आहे, 1.24 1.4 सॉरी 1.2 येणार, 1.2 सॉरी एक मिनिट थांब. 1.2 इंटू 1.2 हे 16 1.28 येते. ठीक आहे सर. 3ला 1.28 गुणल्यानंतर आपल्याला किती ते 3 8 24 अशी 4 चालली 2. ठीक, 3 2 6 आणि 2 7, 3 2 6 आणि 2 8 सॉरी 8 येते. ठीक आहे, हे पॉईंट मॅच झाले बघा, इथं 3.8 येतं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 1 3 सो 3.84 हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. 3.84 हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. आणि हे ह्या दोन्हीपैकी जर आपल्याला काढायचं झालं तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. सोपा प्रश्न होता आणि तुम्हाला फक्त प्रकाशाचा वेग हा 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असतो एवढं जरी माहिती असेल तर तुम्ही याचं उत्तर काढू शकता. आणि ते जनरली सगळ्यांना माहिती आहे. चांगला प्रश्न होता. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या पेशीभोवती पटल आवरण नसते. तर कुठली सेल ऑर्गनेली आहे म्हणतात की ज्याच्या विच इज नॉट बाउंड बाय सेल मेम्ब्रेन असं म्हणायचं आहे त्यांना. मित्रांनो क्लोरोप्लास्टमध्ये असतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये असतं, लायकोसोममध्ये असतं. या प्रश्नामध्ये काही इतकं गोंधळ होण्याचं कारण नाही. रायबोझोम हे उत्तर बरोबर आहे. रायबोझोम जे आहेत क्रोमोझोम्स, रायबोझोमला जनरली सेल मेम्ब्रेन नसतो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. इकॉलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांद्वारे शोधण्यात आला असं विचारलेलं आहे. मित्रांनो नुसतं गुगल सर्च मारलं ना तुम्ही तरी डायरेक्ट नाव येतं झूलॉजिस्ट अर्नेस्ट हॅकेल. द वर्ड इकॉलॉजी वॉज कॉइन्ड बाय जर्मन सोशॉलॉजी. आता हे पण लक्षात ठेवा जेव्हा की तो जर्मनीचा आहे, कारण पुढं प्रश्न जर बघितले तर तसे प्रश्न आलेले आहेत करंट अफेअर्समध्ये. ठीक आहे, वर्ड इकॉलॉजी वॉज कॉइन्ड बाय जर्मन झूलॉजिस्ट अर्नेस्ट हॅकेल यांनी तो शब्द उच्चारलेला आहे प्रथमतः. ठीक आहे, इकिओलॉजिस्ट टू द रिलेशन ऑफ ॲनिमल टू बोथ इट्स ओरिजिन ॲज वेल ॲज इट्स इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इकिओलॉजी द वर्ड कम्स फ्रॉम ग्रीक एक्युअस. ग्रीकचा एक्युअस म्हणजे घर असा त्याचा अर्थ होतो किंवा राहणे असं होतो आहे. तर ज्या घरात तुम्ही राहता असा त्याचा अर्थ. इकॉलॉजी म्हणजे काय, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्सचा
एखाद्या जीवाबरोबर असणारा जो परिसंबंध आहे तो म्हणजेच इकॉलॉजी असतो. तर त्यामुळेच याचं उत्तर जे आहे ते आहे अर्नेस्ट हेकेल मित्रांनो. तर हे नोट करून घ्या. युकॅरियोटिक पेशीसंदर्भात गुणसूत्र जुनिकीय साहित्य DNA संदर्भात खालील विधानांचा विचार करा असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर पहिलं जे विधान आहे तर युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन साहित्य DNA सोबत हिस्टोन प्रथिने संलग्नित असतात असं म्हटलेलं आहे. हे बरोबर आहे मित्रांनो, कारण हिस्टोन जे आहेत आर रिच इन बेसिक अमिनो ॲसिड्स आणि त्याच्यासोबतच आर्जिनाईन आणि लायसाईन हे दोन्ही असतात. हे तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला आरामात मिळून जाईल. ह्याच्यासाठी असं काही स्पेशल रेफरन्स द्यायची गरज नाही, पण हे जनरली असं आहे. आता दुसरं जे स्टेटमेंट या प्रथिनामध्ये आर्जिनिन आणि लायसिन या मूलभूत अमिनो आम्लांचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. आता तेच तर म्हटलेलं आहे इथं, त्यामुळे हे पण बरोबर आहे. आर्जिनिन आणि लायसिन हे पण बरोबर आहे. हां, आता तिसरं जे विधान आहे यामध्ये या प्रथिनामध्ये ट्रेप्टोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो आता असं म्हटलेलं आहे. तर बघूया, ट्रेप्टोफॅन इज अन अनयुज्युअल अमिनो ॲसिड. हे काय अनयुज्युअल आहे त्याच्यावर अमिनो ॲसिड इन हिस्टोनमध्ये ते सापडत नाही बऱ्यापैकी. हिस्टोन प्रोटीन्स अँड इट इज नॉट प्रेझेंट इन अ मेजर कोर हिस्टोन्स. म्हणजे बहुतांश हिस्टोन जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिप्टोफॅन सापडत नाही असं म्हटलेलं आहे. या प्रथिनांमध्ये ट्रिप्टोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो. हे उत्तर बरोबर पण देऊ शकतो आणि चुकीचंही देऊ शकतो मी हे विधान. ठीक आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ काय आहे मित्रांनो, की बहुतांश हिस्टोनमध्ये तो अभाव असतो म्हणून जर हे उत्तर असेल तर हे बरोबर आहे. पण एकदमच अभाव असतो का, तर असं नाही, काही हिस्टोनमध्ये असतो सुद्धा तो प्रेझेंट. तर पण जनरली अभाव असतो. त्यामुळे ह्याचं जे उत्तर जे आहे ते वरीलपैकी तिन्ही बरोबर असं मी देईन. पण काही शंका जर उत्पन्न झाली तर हे सुद्धा असू शकतं. पण जनरली मोस्ट प्रोबॅबली 2 हे उत्तर, हे पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर याचं बरोबर आहे मित्रांनो. 60वा प्रश्न बघा. आता तुम्हाला फक्त विज्ञान वाचून चालणार नाही, तुम्ही हळूहळू विज्ञानाचे शास्त्रज्ञ वगैरे व्हावे असे वगैरे अपेक्षा वाटते मला MPSC कडून आपल्याला. तर ठीक आहे, केल्विन सायकल खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही असं विचारलेलं आहे. कुठली नाही श्वसन प्रक्रियेत. ठीक आहे, आता श्वसन कुणाचं हे दिलेलं नाही आहे तिने. म्हणजे तुम्ही झाडाचं सुद्धा श्वसन घेऊ शकता आणि प्राण्यांचं सुद्धा श्वसन घेऊ शकता. प्लांट ॲनिमल दोन्ही श्वसन तुम्ही घेऊ शकता. तर केल्विन सायकल श्वसनाशी संबंधित आहे मित्रांनो. केल्विन सायकल आहे. बघा, मी उत्तर काढलेलं असेल तर तुम्हाला दाखवेनच ते. ठीक आहे. हां, 60चं खान अकॅडमीवर तुम्हाला ह्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे, फक्त तुम्हाला ते दिसेल. केल्विन सायकल निगडीत आहे. ग्लायकोलिसिस वगैरे जे आहे ते पुढचा एक प्रश्न आपण बघणार आहे, त्याच्यात आहे ते मी दिलेलं आहे. ग्लायकोलिसिस पण आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन पण आहे, सायट्रिक ॲसिड सायकलसुद्धा आहे मित्रांनो. म्हणजे चारीच्या चारी जे आहेत ना ते श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत आहेत. आता आयोगाला हे तर नाही विचारायचं आहे, नाही नसलेला ऑप्शनच नाही, आणि त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे मित्रांनो. पर्यायच उपलब्ध नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हां, आणि गोंधळजन्य प्रश्न क्रमांक 61. आता ह्याचा पण मी तुम्हाला पर्याय हे सांगणार आहे व्यवस्थित. ठीक आहे. पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. WHOने पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिलेत. बरोबर आहे. ठीक, तर त्यांनी टोटल 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान म्हणते हा विषाणूजन्य आजार DNA विषाणूमुळे होतो. तर मित्रांनो, हा DNA नाही तर RNAमुळे होतो. तुम्ही गुगल केला तरी तुम्हाला RNAच दिसेल. हे DNAची काही संबंधित नाही, DNA संबंध नाही. ठीक आहे. काही विषाणू हे DNAचे असतात, काही विषाणू हे RNAचे असतात. लक्षात घ्या, दोन्ही पण आढळू शकतो. विषाणूला DNA नसतोच असं कोण म्हणत असेल चुकीचं आहे ते. काही काहींमध्ये असू शकतो, काही काहींमध्ये नसतो सुद्धा. ठीक, तर हे विधान तर चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं विधान,
पोलिओमायटेलिसिस पोलिओमायलेटिस इज कॉमनली कॉल्ड पोलिओ. म्हणजे पोलिओमायलेटिस हा सर्वसाधारणपणे यालाच पोलिओ म्हणतात असं विचारलेलं आहे. बरोबर आहे मित्रांनो. जर WHO साईटवर गेला तुम्ही, WHO साईटवर गेला तर WHO साईटवर तुम्हाला की फॅक्ट्स नावाचं एक सेक्शन दिसतो आणि त्या की फॅक्ट सेक्शनमध्ये पोलिओमायटेलिस मेनली अफेक्ट्स पोलिओमायटेलिस मेनली अफेक्ट चिल्ड्रन बिलो 5 years ऑफ एज असं म्हटलेलं आहे. तर कंसात दिलेलं आहे. म्हणजे पोलिओलाच पोलिओमायटेलिस असं म्हणतात किंवा पोलिओमायटेलिसला जनरली पोलिओ असं समजलं जातं. तर त्यामुळे हे बरोबर आहे मित्रांनो. पहिलं मी म्हटलं की पोलिओ व्हायरस जो आहे त्याच्यामध्ये DNA नाही, तर तिचं पण एक्सप्लेनेशन विकिपीडियावर तुम्हाला मिळून जाईल. पोलिओ व्हायरस इज कंपोज्ड ऑफ ॲन RNA जिनोम अँड अ प्रोटीन कॅप्सिड. द जिनोम इज सिंगल स्ट्रँड पॉझिटिव्ह सेन्स RNA plus ssRNA genome that is about 7500 nucleotide long. The viral particle is about 30 nanometer in diameter, which is icosaedral symmetry. असं icosaedral symmetry असं म्हटलेलं आहे त्यांनी. सो हे फार डीपमध्ये आहे आणि हा प्रश्न विचारलेला होता MPSCने. त्याच्यानंतर या दोन विधानांबद्दल आपल्याला स्पष्टपणे समजून आलं की पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं, तिसरं विधान म्हटलं की पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 साली सुरू करण्यात आला. ठीक आहे. इन 1995 फॉलोइंग ग्लोबल पोलिओ इरॅडिकेशन इनिशिएटिव्ह ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 1988 इंडिया लॉन्च्ड पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम विथ युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम which aimed at 100% coverage. The last reported case of wild polio in India were in West Bengal and Gujarat in 13 January 2011. म्हणजे वेस्ट बंगाल आणि गुजरातमध्ये सगळ्यात शेवटचे आपले पोलिओ केस सापडले आहे असं म्हटलेलं आहे. ठीक. तर 1995ला भारतामध्ये पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम चालू केला. हे पण बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. B आणि C बरोबर आहे. असे दोनच ऑप्शन आहेत, B आणि C. आता इथं A चुकीचं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. ठीक. हा ऑप्शन बी चुकीचा आहे. हा ऑप्शन असू शकतो. ठीक. तो कधीपर्यंत? आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झाले आहे. तर मित्रांनो, पोलिओ मुक्त झालेला आहे भारत असं म्हटलं, त्याचा अर्थ जर आपण असा घेतला की भारतातून पोलिओचं निर्मूलन झालेलं आहे, तर हे पण विधान आपल्याला बरोबर मानावं लागेल. परंतु काही वेळा आपल्या भारतामध्ये सुद्धा पोलिओचे केसेस सापडत आहेत, त्यामुळे हे विधान चुकीचंसुद्धा असू शकतं. आता हे विधान काय असणार आहे, काय नसणार आहे, हे MPSC जेव्हा की येईल तेव्हाच आपल्याला करावं लागेल. पण मोस्ट प्रोबॅबली MPSC मला वाटतं आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर देईल. पण जर हे उत्तर जर कन्सिडर केलं तर आपल्याला हा जो प्रश्न जो आहे तो कॅन्सल करावा लागेल. कारण का माहिती आहे का, npg.gov.in ही गव्हर्मेंट वेबसाईट आहे मित्रांनो, आणि त्या गव्हर्मेंट वेबसाईटवर दिलेलं आहे की पोलिओ फ्री इंडिया मार्क्स मोर दॅन 9 years सिन्स लास्ट पोलिओ केस. तर लास्ट पोलिओ केस सापडल्यापासून आपल्याला 9 वर्ष झालेली आहेत आणि हे जानेवारी 2020बद्दलचं विषय चालू आहे. तर भारतातून पोलिओचं आता निर्मूलन झालेलं आहे मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नाला फार गोंधळ स्थिती निर्माण झालेली आहे आणि हा प्रश्न बऱ्यापैकी कॅन्सल होईल असं मला वाटतं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. माणसाच्या पोटामध्ये कोणते जठररस स्रावतात असं विचारलेलं आहे. तर ही आहे माणसाचं जठर, स्टमक ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. तर स्टमकमध्ये काय काय स्रावलं जातं मित्रांनो? हायड्रोक्लोरिक ॲसिड. यस, आपल्याला माहिती आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. आणि प्रोटीनला पचन करण्यासाठी मदत करणारा एक जो एन्झाईम आहे ज्याचं नाव आहे पेप्सिन, तो आणि म्युकस, हे 3 स्रावले जातात. आणि त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला होता आणि याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजेच HCl. माहीत नसेल काहींना तर, पण जनरली MPSC तयार करणाऱ्या सगळ्यावर नाही माहीत आहे. ठीक. त्यानंतर पेप्सिन, हे दोन्हीही स्रावले जातात. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर आहे. पुढं जाऊया आपण.
विचारलेलं आहे सस्तन प्राण्याच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा म्हटलेला आहे. म्हणजे सस्तन प्राणी म्हणजे माणसाच्या हृदयामध्ये होणारा क्रम सांगायचा आहे आपल्याला. बघा आता क्रम कसा आहे. हे मानवी हृदय, फुल दिसते का? ठीक आहे, गरज पण नाही आहे फुल दिसायचे. तर मानवी हृदयामध्ये जे दूषित रक्त जे आहे ते उजव्या बाजूच्या छोट्या कप्प्यामध्ये आलं आहे, तिथून उजव्या बाजूच्या मोठ्या कप्प्यामध्ये आलं आहे, तिथून ते फुफ्फुसाला चाललं आहे. फुफ्फुसातनं जे रक्त येणार आहे ते काय गोंधळ झाला याच्या डायग्रॅममध्ये. ठीक. इथून रक्त आत येणार, आत आल्यानंतर ते रक्त फुफ्फुसाला जाणार, फुफ्फुसाला गेल्यानंतर फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त होऊन येणार. ठीक आहे, शुद्ध रक्त होऊन आल्यानंतर हे शुद्ध रक्त परत पहिल्यांदा जे येते ते मोठ्या कप्प्यामध्ये येते आणि मोठ्या कप्प्यातून ते छोट्या कप्प्यात जाऊन मग ते शरीराला डिस्ट्रीब्यूट होते. तर याचा जो क्रम बघितला आपण, तर नुसतं छोटं मोठं जरी करत गेलो आणि आपण हे करत गेलो, आपल्याला एवढं जरी माहीत असेल की डाव्यातच जातो आणि उजव्यातच जातो, एवढं जरी माहीत असेल तर तसा पर्याय मिळणारा फक्त हा पर्याय क्रमांक 3च उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर माझ्याकडून मी देत आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा 64वा प्रश्न, हा प्रश्न फार भयंकर आहे. भयंकर इन द सेन्स तुम्हाला शास्त्रज्ञ वगैरे व्हायची अपेक्षा ठेवता येते MPSC सगळ्यात. तर त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास आहे का नाही हे चेक करायला लागलेत की तुम्ही आता शास्त्रज्ञ व्हायला तयार आहेत का नाहीत. ठीक आहे, तर बघूया आपण कसं काय. 64मध्ये विचारलेलं आहे की त्यांनी खालीलपैकी कोणती पायरी श्वासोच्छ्वास प्रक्रियेतील नाही असं म्हटलं आहे. ठीक, पहिलं म्हणते ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट आणि 1,3 डाय PGA टू 3 PGA असं विचारलेलं आहे. तर बघूया आपण याचं काय स्पष्टीकरण आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आता ही आपण जी 4 स्टेजेस ऑफ ग्लुकोज कॅटाबोलिझम आपण बघणार आहोत, ह्या क्रेब सायकल आहे, ही क्रेब सायकल आणि केल्विन सायकल. तर ह्या क्रेब सायकलमध्ये काय होते मित्रांनो, ग्लायकोलिसिस होते. तर ग्लायकोलिसिसमध्ये काय म्हणते, फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेट कसं फॉर्म होते, पहिल्यांदा ग्लुकोज रेणू असतो, ग्लुकोज रेणू जातो आणि त्याच्यापासून जी अभिक्रिया बनते त्या अभिक्रियेनंतर काय बनतो, ग्लुकोज 6 फॉस्फेट असं बनतो. ठीक आहे, ग्लुकोज 6 फॉस्फेट बनल्यानंतर पुढं काय होतं आहे की त्या ग्लुकोज 6 फॉस्फेटपासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतो. ठीक आहे, तर ही अभिक्रिया कशी आहे, ग्लुकोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतो. ठीक आहे, त्यानंतर हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आहे ना, त्याच्यापासून काय तयार होतो, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, ग्लुकोजपासून ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतं, बरोबर आहे. फ्रुक्टोज 6 फॉस्फेटपासून फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट तयार होतं, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, आता फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटपासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतं का हे बघायचं आहे आपल्याला. ठीक, तर आता हे बघूया आपण, पुढं जाऊया. ब्रेकडाऊन ऑफ फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट. फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेटचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय तयार होतात, 2 रेणू तयार होतात. एक आहे डायहायड्रॉक्सी ॲसेटोन फॉस्फेट, हा एक झाला, आणि दुसरा जो आहे तो ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट असा आहे. तर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट यापैकी आपल्याला कोणताही पर्याय इथं दिसत नाही आहे. त्याच्याऐवजी ह्यांनी काय म्हटलेलं आहे, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटपासून परत पुन्हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतं, हे चुकीचं आहे मित्रांनो. क्रेब सायकलमध्ये ह्याचा कुठलाही संदर्भ येत नाही मित्रांनो. आता आपल्याला हे चुकीचं ठरवल्यानंतर आपल्याला वाटत असेल की हे उत्तर आहे, पण नाही मित्रांनो. चौथ्याचं अजून आपण बघणार आहोत, विधान चौथं काय आहे याच्याबद्दल अजून आपण चर्चा करणार आहोत. कारण आता आपल्याला क्रेब सायकल बघितलेलं आहे, परत आपल्याला केल्विन सायकलमध्ये पण जायचं आहे.
ठीक आहे. तर केल्विन सायकलमध्ये जर आपण गेलो, हां हे क्रेब सायकलचंच आहे. तर केल्विन सायकलमध्ये आपण जर गेलो तर केल्विन सायकलमध्ये आपल्याला बघा ह्यानी काय म्हटलं आहे, हे विकिपीडियावरून घेतलं आहे मी. ठीक आहे. हे वरचं जे घेतलं आहे ते माझ्याकडे एक PDF आहे, ती PDF मी टेलिग्रामवर शेअर करेन तुम्हाला. ठीक. हे विकिपीडियामधून मी घेतलेलं आहे. इथं काय म्हटलं आहे, एन्झाईम ग्लायसरेट किनेसिस कॅटलाइज द फॉस्फोरायलेशन ऑफ 3 PGA बाय ATP. म्हणजे 3 PGAचं सिम्पली सांगतो मी, 3 PGAचं हे जे आहे ते फॉस्फोरायलायझेशन होतं आहे ATPमुळं. ठीक आहे. ATP जो आहे ॲडिनोपोज ट्रायफॉस्फेट जो आहे त्याच्यामुळं काय होते, 3 PGA जे आहे त्याचं काय होणार आहे, फॉस्फोरायलेशन होणार आहे, फॉस्फोरायलेशन राईट. तर ते फॉस्फोरायलायझेशन झाल्यानंतर 1,3 बायफॉस्फोग्लायसरेट तयार होते आणि ADP आर द बाय प्रोडक्ट्स. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक 4 काय म्हणतो आहे, 1,3 डाय PGA पासून 3 PGA तयार होतात. 3 PGA 1,3 म्हणजे बायफॉस्फोरेटपासून हे असं म्हणायचं आहे त्यांना. तर विचार करा तुम्ही, हे पण उलटं दिलेलं आहे मित्रांनो, उलटी प्रक्रिया दिलेलं आहे. त्यामुळे हे पण केल्विन सायकलनुसार हे चुकीचं ठरतं आहे आणि त्यामुळं केल्विन सायकलसुद्धा श्वसनाशी निगडीत आहे, क्रेब सायकलसुद्धा श्वसनाशी निगडीत आहे. त्यामुळं दोन्ही पर्याय क्रमांक 2 हे पण चुकीचं आहे आणि पर्याय क्रमांक 4 हे पण चुकीचं आहे. दोन्ही उत्तर असू शकतात. त्यामुळे ह्याला प्रश्नाला मी कॅन्सल प्रश्न ठरवते आता. ठीक आहे, माझ्या मते तरी. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. विचारलेलं आहे कॅल्शियम ऑक्साईड CaOची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी काय होईल. आपल्याला माहिती आहे कॅल्शियमच्या अणूकडून, कॅल्शियमकडे 2च इलेक्ट्रॉन बाहेर आहेत म्हणून अणूकडून ऑक्सिजनच्या अणूकडे दिले जातील आणि हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. याच्यावर इतकी चर्चा करण्यासाठी काही नाही आहे, हा सरळ सरळ प्रश्न होता. तर स्टेबल ऑक्टेट म्हणजे शेवटच्या इलेक्ट्रॉन परिभ्रमण कक्षेमध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन लागतात, ज्यालाच आपण स्टेबल ऑक्टेट केस म्हणतो. ते मिळवण्यासाठी कॅल्शियम हा आपले 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देईल. ठीक, पुढे जाऊया आपण. ठीक, चांगला प्रश्न. 32 ग्रॅम मिथेन, 32 ग्रॅम मिथेन ज्याचं रेणू वस्तुमानांक किती आहे मित्रांनो, 16 ग्रॅम. आणि 152 ग्रॅम ऑक्सिजन ज्याचं रेणू वस्तुमानांक मोलर मास म्हणायचं त्यांना, मोलर मास. ठीक, तर 32 ग्रॅम आहे. एकत्र मिसळले तर हे 2 वायू जर एकमेकांची रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रिक्शन किती असं विचारलेलं आहे. हे दोन्ही एकमेकांना अभिक्रिया करणार नाहीत तर मोल फ्रिक्शन काय विचारले, मोल फ्रॅक्शन काय विचारलेलं आहे. आता मित्रांनो मोल कसा काढायचा बघा. 32 ग्रॅम जो आहे, 32 ग्रॅमला 16 ग्रॅम जो आहे त्या 16 ग्रॅमनी भागल्यानंतर आपल्याला किती मोल मिळतात, मिथेनचे मिळतात 2 मोल. ठीक, आणि त्याच्यानंतर ऑक्सिजनला 192ला 32नं भागल्यानंतर आपल्याला किती मोल मिळतात, हे मिळतात 8 मोल इतक्या मिळतात. ठीक आहे. तर हे 8 नाही 6 मोल मिळतात मित्रांनो. 3 संग 18 बरोबर आहे, 6 मोल मिळायला पाहिजेत, 6 मोल मिळतात. ठीक आहे. तर हे 6 मोल आणि ह्याचे 2 मोल आहेत. पण आपल्याला काढायचं कोणाचं आहे, मिथेनचं काढायचं. तर मिथेनचं 2 आणि जे मोलिक्युलर फ्रॅक्शन काढताना मिथेन अधिक ऑक्सिजनचं जे पण मोल आहेत ते आपल्याला अधिकमध्ये छेदामध्ये लिहायला लागतील. अंशामध्ये 2 आणि छेदामध्ये 6 अधिक 2 हे 8 होईल. हे सोडवला तर तुमचं 0.25 हे उत्तर यायलाच पाहिजे आणि हेच उत्तर आहे मित्रांनो. हे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. पुढं जाऊया आपण. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ठीक, हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे, एकदम बरोबर आहे, हे एकदम बरोबर आहे. हे तुम्हाला NCERTच्या पुस्तकामध्ये पण सापडेल. त्याच्यानंतर ग्रॅफाईटमध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते, हे पण तुम्हाला NCERTच्या पुस्तकात सापडेल. ग्रॅफाईट विद्युत वाहक आहे, बरोबर आहे. ग्रॅफाईटच्या कांड्या आपण वापरतो. ठीक आहे. ॲनोड म्हणून वापरतो का कॅथोड म्हणून वापरतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर
खडकाला भोग हिरा वापरतात. बरोबर आहे मित्रांनो, हा सर्वात टणक पदार्थ आहे हिरा. आणि त्यामुळे ड्रिलिंगमध्ये जे वेल ड्रिलिंग असतं, पेट्रोलच्या खाणी वगैरे काढायची, इवन तुमचे बोरिंग वगैरे करायचं असतं, त्या ठिकाणी हिरा असतो त्याच्या टोकाला आणि तो हिराच ड्रिलिंग करत जात असतो, त्यामुळे तो वापरतात. त्यामुळे हे सर्वच्या सर्व बरोबर आहेत मित्रांनो. आणि पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, कोणाची आयनन ऊर्जा सर्वात जास्त आहे? तर याचा काय संदर्भ आहे का माझ्याकडे? यस आहे. ठीक आहे. Mg2+ सर्वात जास्त आयनीकरण ऊर्जा आहे, कारण त्याचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ज्याचा आकार इतर दोनमध्ये सर्वात लहान आहे. म्हणजे सर्वात मोठा कोण? Mg, त्याच्यानंतरचा लहान Mg+ हा त्याच्यापेक्षा लहान, आणि सगळ्यात लहान जो आहे तो Mg2+ हा सगळ्यात लहान आहे. आणि सगळ्यात लहान असल्यामुळं ह्याची आयनन ऊर्जा सर्वात जास्त आहे मित्रांनो. बघा, आयनीकरण ऊर्जा सर्वात जास्त याची आहे. तर याचं उत्तर जे आहे ते मी देतो आहे पर्याय क्रमांक 3. आता 69वा प्रश्न, रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे वेळेनुसार संपूर्णपणे स्थिर राहतो? काय सांगता येत नाही. सुरुवातीला कमी असतो आणि वेळेसर वाढत जातो, हे पण सांगता येत नाही. आणि सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसर कमी होत जातो, हे पण सांगता येत नाही. त्यामुळे असं सर्वसाधारण विधान केले जाऊ शकत नाही. हा पर्याय बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे माझं उत्तर आहे. त्याच्यानंतर 70वा प्रश्न मित्रांनो, कोणता सौम्य शपनक आहे जो कार्बोनिल गटाचे शपन इतर गट उदाहरणार्थ नायट्रो, कार्बॉक्झिल, इस्टर दुहेरी बंध असताना करतो, असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर उत्तर आहे ह्याचं NaBH4, विच इज द माइल्डेस्ट रिड्युसिंग एजंट विच रिड्युसेस ओनली कार्बॉक्झिल ग्रुप इन द प्रेझेन्स ऑफ नायट्रो कार्बॉक्झिल डबल बॉन्ड अँड इस्टर ग्रुप्स. एक्सप्लेनेशन काय दिले? NH4 इज माइल्ड रिड्युसिंग एजंट फॉर धिस कन्वर्जन. इट्स व्हेरी इफेक्टिव्ह फॉर रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स टू अल्कोहोल. म्हणजे काय म्हणायचं आहे त्यांना? अल्डिहाइड्स आणि कीटोन्सपासून अल्कोहोल बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये हा शपन एजंट म्हणून वापरला जातो मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळं हे बरोबर आहे. NCERTमध्ये हे तुम्हाला मिळेल किंवा स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या संदर्भात असलेल्या हा प्रश्न आपण इथं 70व्या प्रश्नाला आपल्याला हे विज्ञानाचे 20 प्रश्न जे आहेत ते संपतात मित्रांनो. आणि तुम्हीच आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की किती सोपे होते आणि किती अवघड होते. ठीक आहे. गोंधळ भरपूर आहे प्रश्नांमध्ये आणि बऱ्यापैकी माझ्या मतेनुसार तर अवघड पद्धतीचंच विज्ञान विचारलेलं होतं, सोपं अजिबात नव्हतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की ज्या पद्धतीनं MPSC आपल्याकडून अपेक्षा करते अभ्यास करण्याची, त्या पद्धतीनं अभ्यास करणं हा फार आता काळाची गरज बनलेली आहे. आणि अशा पद्धतीनं अभ्यास करणं हे एक आता चॅलेंजिंग टास्क आहे. कारण इतक्या डीपमध्ये तुम्ही जर केल्विन सायकल आणि क्रेब सायकल जर वाचायला लागला तर मग हे मेडिकल आणि नीटच्या पोरांनी काय करायचं मग? ठीक आहे. तर त्या लेवलचे प्रश्न आहेत. तुम्हाला नीट वगैरेसारख्या मोठ्या मोठ्या एक्झाममध्ये जे प्रश्न येणार आहेत त्या लेवलचे प्रश्न काही बायोलॉजीचे विचारले. त्यामुळे यावेळी बायोलॉजीच्या भरोश्यावर जाणाऱ्या पोरांना फारच मोठा फटका बसलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. इथं मी डिक्लेअर करतो की विज्ञानाचे हे 20 प्रश्न जे आहेत ते प्रश्न मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला हे नक्कीच मदत करेल अशी अपेक्षा करतो. आणि पुढच्या सेक्शनमध्ये आपण पुढचं सोडवून देऊया मित्रांनो.